सडा टाकून छान अशी रांगोळी काढून झाली आता माझी. तर देवपूजा झाली आता माझी. आता दूध तापाय ठेवलं आणि इथं चहा ठेवलाय आता. नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. तर आज आहे शुक्रवार आणि माझं चालू इकडं स्वयंपाक. तर आज करायची इडली. तर त्यासाठी इडलीचं आपण बॅटर रात्रीच बारीक करून चांगलं होतं, चांगलं फुगलं येतं. तर इडल्या लावून घेते मुलांना, सकाळ सकाळ डब्याला न्यायचे त्या. इडलीचा एक भांडं लावते आणि चटणी करून घेते पटकन. तर आता भांडं लावून घेते एक. तर आता ओल्या खोबऱ्याची चटणी करायची, त्यासाठी 2 नारळ घेतले, ते कोथिंबीर, मिरची, लसूण बारीक करून घेते आणि चटणीला फोडणी देऊन घेते पटकन. नारळ फोडून घेतले, आता हिरवी मिरची, कोथिंबीर, नारळ आणि लसूण बारीक करून घेते आणि चटणीला फोडणी देऊन घेते. छान अशी इडली तयार झाली, आता काढून घेते. तर इथं आता खोबऱ्याची चटणी तयार झाली आणि इथं इडल्या पण तयार झाल्या, आता काढून घेते. चटणी झाली, आता राधा खाऊन सांगते कशी झाली ती. राधा कशी झाली इडली? छान झाली का? तर राधाला आवडली. आता चला डब्याला पण द्यायची ना. चालय त्या. आणि इडलीच्या पिठामधलंच थोडंसं पीठ घेतलं इथं आणि त्यासोबत पातळ करून घेतलंय आणि मीठ टाकले आणि आता डोसे करून घेते. तर इथं डोसा करायला चालू केलं तर मी. आता तयार झाला आपला डोसा, चांगला फिरतोय. नॉनस्टिकच्या तव्यावर केलंय. तर आता इडली, डोसा आणि चटणी करून झाली. आता ह्यांना वाढते. तर आता ह्याने नाश्ता करायला बसले ते. काय बर बर तर झालंय सांगा काय. हो छान झालंय का? उत्तप्यासोबत खायला पिवळं बटाटे करून घ्यायला लागले. पिवळं बटाटे शिजून घेतले ते. आता याची भाजी करते पिवळ्या बटाट्याची. हे जेवण वगैरे झाले आता सगळे. भांड्याचा पाळा भरपूर पडलाय. आता भांडी घासून घेते आणि किचन सगळं आवरून घेते. गॅस वाटा भरपूर घाण आहे, तर गॅस वाटा आधी झाडून पुसून धुवून घेते आणि त्याच्यावर गॅस मांडते आणि मग भांडी घासायला सुरुवात करते. चला आवरून घेऊया. आता आज इडली म्हणली की भरपूर भांडी पडतात, इडली चटणी केली त्याच्यामुळं. तर चला आवरून घेऊया. आता किचन सगळं स्वच्छ. रोज ककडी तोडायची, रोज असायची आणि आज काय ककडी तोडायला नव्हती आणि म्हणलं रोजच आमटी चपाती खाऊन कंटाळा आला, त्याच्यामुळं आज इडली केली. इडली चटणी केली आणि पिवळं बटाटे केलं. तर सांबार काय सामान नव्हतं सांबार करायला, त्याच्यामुळं चटणीवरच भागवलं. मुलं पण आज डब्याला इडली घेऊन गेले ती. चला आता आवरून घेऊया सगळं. आणि आज काय दळण करायचं आहे, राहिलेली घरची कामं भरपूर करायची. दळण करायचं आहे, शेंगा फोडायचे त्या. तर चला आवरून घेऊया. धुवून घेतला आणि भांडी पण घासून झालेली आहेत माझी. आता फक्त झाडून आणि पुसून घ्यायचं राहिले. चला आता झाडून पुसून घेऊया. पुसून झाली आणि दुपारच्या 1 वाजले ते. आता गहू काढून आणले ते. आता दळण नीट करून घेऊया. आता आमचं दळण नीट करायचं चालू आहे आणि इकडं वर्षाचं चालू आहे गव्हाच्या पिठाचा केक तयार करायला. तर गव्हाच्या पिठाचा केक
शिजायला ठेवलंय आता. शिजल्यावर दाखवते आता कसं झालंय ते. गिरणीमध्ये दळण टाकलं आता दळण करून. आणि इकडं केक पण झालाय आता. केक कसा वाटला नक्की सांगा. आता मुलं शाळेत ना आली ती. आणि आता कुणाला द्यायचं केक खायला? तुला 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 ती झाली. आणि आता वाजले त्या 5. तर चला आता गुरांच्या वैरणीचं बघूया. वैरण घेऊन जाऊ गुरांना आता इथलीच गिनीगोलाची. पाणी द्यायचं गिनीगोलावर. गुरांना वैरण काढली. आणि इकडं राधा आली माझ्याकडे. राधा काय गावलं तुला? शेंग्या. तर राधाला पहिल्या भुईमुगातल्या शेंगाच्या वेला राहिलं होतं. शेंगा उगवून आल्या होत्या. त्याला शेंगा निघाले ते. बघू राधा दाखव. बघा किती छान असे शेंगा आले ते. इथं पहिल्या रानातलं बी उगवून वर राहिलेलं आहे. खा बरं छान लागते का बघ बरं. छान आहे का गो? लगोड आहे. लगोड आहे का? तर लगोड आहे. शेंगा जा तिकडे जाऊन बसून खात जा. काढून झाले आता. आता घरी नेते वैरण. 6 वाजले ते. आणि इकडं आता गिनीगोलावर पाणी लावले. पाण्याची लाईट आली 4 वाजता. गिनीगोल भिजून गेलं चालू आहे आता. मामा दार धरते ते गिनीगोलाची. 6:30 वाजले ते. आता बाहेरची कामं झाली. धार काढायची राहिली गाईची. आणि मामा दार धरतात त्यामुळं गाईची धार काढायची राहिली. आणि आता घरात आलोय स्वयंपाकाला. इथं चहा ठेवलाय आता. चहा पिऊन स्वयंपाकाला लागायचं. पीठ मळून घेतलंय. चपात्या करते वर्षा आता. मी इकडं भाजीची तयारी करते. भाजी काय करावी? तर वांग्याची भाजी करायची. आता वांग्याची भाजी करायची. तर वांगी चांगली चिरून घेते. आणि ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, खोबरं, लसूण बारीक करून घेते. तर वांग्याची भाजी टाकली आता शिजायला. वांग्याची भाजी शिजती. आणि इकडं चालू आहे माझ्या आळूच्या वड्याची. इकडे चालू आहे आळूच्या पानाची भाजी. तर पीठ मळून घेतले सगळं. आळूची पानं बारीक चिरून टाकली ती त्याच्यामध्ये. आता तेल गरम करायला ठेवते. आणि भजी तळून घेते. तेल गरम करायला ठेवलं आता. तेल गरम होतंय तोपर्यंत. तेल गरम झालंय आता. गरम काही चालत नाही. तेवढ्याच बेसनामध्ये आळूची पानं टाकली बारीक चिरून. त्याचं भजी बनवल्याचं. भजी झाले त्या आता आळूच्या पानाचं. आणि वांग्याची भाजी पण शिजली आता. आणि आता आम्ही सगळेजण जेवण करून घेतो.